हॅलो फ्रेंड, जसं की हिवाळा आता सुरू झालेला आहे आणि हलकी हलकी गुलाबी थंडी पडायला लागलेली आहे आणि मस्त हिरवा हिरवा भाजीपाला सुद्धा बाजारामध्ये मिळायला लागला आहे आणि हिरवे हिरवे गार मस्त देशी वांगे सुद्धा मिळायला लागले आहे भरताचे। तर सीजनचे पहिले वांगे मी घेऊन आली आहे, चक्क 1.5 किलो वांगे मी घेऊन आली आहे, कारण की भरीत आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि आता सीजनचं पहिलंच भरीत असलं म्हणजे मग सगळेच आवडीने खाणार आहेत, त्यासाठी मी 1.5 किलो घेऊन आले। तसं भरीत बनवायला जास्त उशीर लागत नाही, पण जो उशीर लागतो तो हे वांगे भाजायलाच लागतो, कारण की मंद गॅसवर त्याला भाजू देणं पडतात म्हणून याला खूप जास्त उशीर लागतो। आता एकच गॅसवरती भाजायचं म्हटलं तर याला थोडासा वेळच लागणार होता, म्हणून मी दोनही गॅसवरती 2-2 या 3-3 वांगे भाजायला ठेवून दिले, कारण लवकर भाजले जातील म्हणून। आणि वांगे भाजायचे म्हटलं म्हणजे गॅसचा चुलाही तेवढाच खराब होतो, खूप सारं पाणी टपकते आणि सगळं काळं काळं होते आणि ते साफ करायचाही खूप जास्त कंटाळा येतो। पण चला, जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर एवढं सगळं तर आपल्याला करावंच लागणार आहे। आणि भरीत म्हटलं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनत असते, जे ते आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे भरीत बनवते आणि काही जण यूट्यूबवर बघून सुद्धा बनवतात, पण मला असं वाटते जे आपण लहानपणापासून खात आलो आहे तेच भरताची चव आपल्याला शेवटपर्यंत आवडते। तर आमचंही तसंच आहे, आमच्या घरामध्ये जे भरीत बनते ते अगदी देशी पद्धतीने बनते, त्यामध्ये ना तर कांदा टाकला जातो नाही टमाटर टाकले जाते, पण कांद्याची पात मात्र नक्कीच टाकली जाते। पात टाकल्याशिवाय काही भरताला चवच येत नाही आणि कांद्याची पात ही अगदी बारीक कापून टाकली की ती दातात अटकत नाही, म्हणून मी अगदी बारीक कापून टाकते। आता तुम्ही म्हणसान एवढा मोठा झोला घेऊन ही बाई कुठे चालली आहे, तर कुठे नाही, ह्या झोल्यामध्ये काय आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच। तर आता आमचं तर एवढं गावाला कोणी राहत नाही, राहतात पण ते दूरचे सगळे राहतात, म्हणून एवढं काही गावाला जाणं येणं होत नाही। आणि तसंही आताच्या समयामध्ये कोण कोणाचं आहे, जवळचे सगळेच आपल्याला ओळखत नाही तर दूरचे कुठे ओळखायला गेले, म्हणून मग कधीतरी गावाकडची वस्तू अशी खायला मिळते। आणि मिस्टरांचे मित्र गावाला गेले होते तर तिकून ते भुईमुगाच्या ह्या शेंगा घेऊन आले होते, कारण त्यांची घरची शेती आहे म्हणून। आता शेतीबाडीचा आणि आमचा तर दूर दूरचा काही संबंधच नाहीये, म्हणून मग जेव्हाही ते गावाला जातात त्यांना मिस्टर सांगून देत असतात हे शेंगा आणायचे, कारण की आमच्या घरात ह्या शेंगा सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि भाजीमध्ये सुद्धा या शेंगांची टेस्ट खूप छान येते, म्हणून जास्तच घेऊन आले होते ते। तर आता भरीत बनवलं होतं, त्यामध्ये शेंगदाणे तर टाकलेच पाहिजे, तेव्हाच भरीतची टेस्ट छान येते, म्हणून मग थोड्याशा शेंगा म्हटलं सोलून घेऊया, याचे दाणे काढायला खूप जास्त वेळ लागतो। शेंगा तर खायला खूप जास्त टेस्टी लागतात आणि भाजीही खूप छान लागते, पण शेंगा सोलण्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो आणि तेवढ्या वेळामध्ये भरपूर अशी कामे होऊ शकतात। पण आता चला असो, आणि मग टीव्ही बघता बघता मी थोड्याशा शेंगा सोलून घेतल्या आणि त्याचे दाणे वाटून भरीतमध्ये टाकले आणि मस्त टेस्टी असं भरीत बनून तयार झालेलं आहे। यावेळेस तर मी याची रेसिपी काही शूट केली नाही, खूप आधीच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शूट केलेली आहे, पण आता खूप सारे नवीन ताई जुडलेले आहेत, तर याची रेसिपी मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन। खूप टेस्टी असं भरीत लागते, अगदी देशी पद्धतीनेच मी भरीत बनवत असते, त्यामध्ये कांदा टमाटर काहीच टाकत नाही। त्यानंतर पोळ्या बनवून घेतल्या आणि भरीतसोबत पुऱ्या सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात, मला तर पुऱ्याच जास्त आवडतात आणि बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर सोबत सुद्धा भरीत खायला खूप छान लागते। नंतर सगळा स्वयंपाक करून आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि सोबतच पापड सुद्धा तळले होते आणि थोडंसं कोरडं कोरडं वाटते म्हणून सोबत ताक सुद्धा होती। चला मंडळी, भरीत न पुऱ्या पोळी पुऱ्या का पोळी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।